नमस्कार. आज मी प्राध्यापक MP तथा मधु पाटील सरांच्या आस्वाद समीक्षा मधु मंगेश कर्णिक साहित्य या पुस्तकातील मधु मंगेश कर्णिक नाटक देवकी एक रूपांतरण या प्रकरणाच्या मी पाडलेल्या 10 भागांपैकी 7वा भाग वाचतोय. नवनिर्मित सदृश आणि नवनिर्मित नाट्य. देवकी बाबी काकांबरोबर त्याच्या घरी येण्याने घरात घडू पाहणारा बाबीकाय काकीबाय भावनात्मक संघर्ष पहिल्या अंकाअखेर संपलेला आणि दुसऱ्या अंकात गावकऱ्यांचा असहकार हळूहळू वाढत जाणारा आणि त्याच दुसऱ्या अंकाअखेरीला काकीबाईची प्राणज्योत दीर्घ आजाराने विझून गेलेली आणि मग बाबी काकांच्या सहवासात एकटीच देवकी उरलेली. अशा वातावरणात तिसरा अंक चढत्याच घटनांच्या संघर्षाने अटीतटीच्या कळसाकडे जाणारा. कादंबरीतील काही घटनांचे उल्लेख, काही अधूनमधूनचे आवर्तन स्थलकालाच्या बदलांनी नाट्यात्म नवनिर्मित वाटावे इतके कलापूर्ण झाले आहे आणि काही तर पूर्णपणे नाट्यात्म नवनिर्मितीच. नवनिर्मित सदृश नाट्य. 1. नाटकाचा पहिल्या अंकाचा पडदा वर जाताच बाबी काकांचे कौलारू घर दिसते. ओटीवर पितळी कड्यांची फळशी झोपाळा. काकीबाय खोताची बायको हातात पूजेचे सामान घेऊन हलक्या पावलांनी प्रवेश करते आणि मंद हालचाल करीत तुळशी वृंदावनापाशी पूजेसाठी जाते. पूजा करून भक्तिभावाने नमस्कार करते आणि घरात परतते. आणि नाटकाच्या तिसऱ्या अंकाचा पडदा वर जाताच दिसतो विरोधी लयाचा ओटीवर टांगलेला झोपाळा, ज्याच्या कड्या काढून तो झोपाळा आत नेऊन ठेवला जात आहे. ज्याच्या कड्या बांधून ठेवीत असताना त्या झोपाळ्यावर कालपर्यंत बसणाऱ्या काकीबाईबद्दल रुमड्याने बोललेले ऐकू येत आहे. माझी बाय पुन्हा आता दिसणार नाही. तसा ह्यो झोपाळा हैसर दिसणार नाही. पहिल्या अंकाच्या प्रारंभाला पूजेचे सामान घेऊन तुळशी वृंदावनाकडे जाऊन पूजा करणारी काकीबाय. तिसऱ्या अंकाच्या प्रारंभाला समजते आहे काकीबाय दीर्घ आजाराने अखेरीला मूर्छित होऊन कायमची निघून गेली आहे. 2. पहिल्या अंकाच्या प्रारंभी बाबी काकाच्या कौलारू घराच्या ओटीवर त्यांना भाजीपाल्याच्या भेटी घेऊन जाणारे अमृतनाना आदी गावकरी. गावकच घर मानणारा माणूस त्यो. गाव म्हणजे लेकरू समजता खोत. देवमाणसाची जात असा आमच्या बाबी खोताची. आमका तुम्ही देवाचे ठिकाणी असा, असे बाबी काकांशी संवादी लयाचे नाते जोडणारे ते सर्व गावकरी. आणि तिसऱ्या अंकात तेच अमृतनाना आदी गावकरी कादंबरीतील सुताराच्या घराची पडवी भरलेल्या बैठकीत नव्हे तर त्याच बाबी काकांच्या कौलारू घराच्या ओटीवर त्यांना विरोधी लयाच्या संघर्षाचे आव्हान देतात. अमृतनाना. खोताने आपली रीत बदलली की गावाला पण आपली रीत बदलायलाच पाहिजे. तुमच्या घरात तुमची हक्काची बायको असावी अशी एक परकी स्त्री वावरते आहे. आमच्या पोराबाळांनी असं म्हणावं का की आमच्या खोतान बाई ठेवली, आता आम्हाला ठेवायला काय हरकत. तुम्हाला जर गावचं याबाबत समाधान करता आलं नाही तर गाव तुमच्यावर बहिष्कार टाकणार आहे. बाबी काका. गावानं बांधलेल्या धरणाचा पहिला पाट मी माझ्या हातानं फोडावा असं सांगणाऱ्यांना मी म्हटलं होतं, आज मी तुम्हाला देवमाणूस वाटतो. उद्या कदाचित तुम्हीच मला दैत्यासारखे वागवाल. माझे ते उद्गार आज खरे झाले. अमृतनाथा. गाव म्हणतो तुम्ही भावीण ठेवली, तिच्या नादी लागून तुम्ही गावासाठी बांधलेले धरण रुमड्याला फोडायला लावलं आणि गावाच्या तोंडचा घास काढून घेतला. गरोदर सगुणाला पंढरपूरला जायला विरोध करून तिला बायकोसारखं सांभाळायचं गंगारामकडून वचन घेतलं. सगुणासारखीच भानगड करून पाळलेली बाई आहे ती. तुम्हाला तिची पूर्वपीठिका ठाऊक आहे. पंचक्रोशीतले लोक म्हणतात तुमच्या खोतानं भावीण पळवून आणली
नि आम्हाला शर्मेनं मान खाली घालावे लागते. त्या बाईला गावाबाहेर काढा. आमची काकीबाई मेली ती पण या बाईच्याचमुळे. ही बाई घरात घुसली आणि काकीबाई झुरून झुरून मेली. ती बाई आमच्या गावात नको. तिचं रूप, तिची चाल या गावात खपणार नाही. बाबी काका, मी काय केलं म्हणजे समाधान होईल तुमचं? अमृतनाना, त्या बाईच्या हाताला धरून बाहेर काढा आणि तिला आचऱ्याला पाठवून द्या. त्याशिवाय हे मिटणार नाही. बाबी काका, ते शक्य होणार नाही. ती माझी कोण लागते ते कोणालाच कळणार नाही, कधीच कळणार नाही. पण लक्षात ठेवा, देवकीला गावातून मी घालवणार नाही, या घरातून बाहेर काढणार नाही. मग बेहत्तर आहे तुम्ही बहिष्कार घातलात किंवा आणखी काही केलं तरी. 3. पहिल्या आणि दुसऱ्या अंकात बाबी काकांबद्दल संवादी लयात असा बोलणारा रुमड्या कृतीही करणारा. ही आमचा खोत म्हणजे कलियुगातलो राम असा राम. तुमच्याशिवाय काकीबाईला सांगतोय तो, इतर बाया माणसा ते बहिणीसारखी. आमचं खोत म्हणजे काय? धर्मराजाचं अवतार. मी धरण फोडलंय, बांध फोडून सगळा पाणी नायसा केलाय. ज्या खोतान धरण बांधून दिला त्याची तिन्ही त्रिकाळ निंदा करणारा गावाक मी परायच्छेद दिला. आणि तोच रुमड्या तिसऱ्या अंकात बाबी काकांबद्दल विरोधी लयाचा सूर लावू लागतो आणि विरोधी संघर्षाची कळसाची कृती करतो. गावखऱ्यांनी आमका वाळीत टाकल्याने तुमच्यावरून आणि देवकीवरून नाय नाय ता बोलतात गावात. माका ऐकवत ना, सहन होत नाही माका ते शब्द. इचारीन म्हणतंय पण धीर होते नाही. काकीबाई होती तेव्हाची गोष्ट निराळी होती. आता देवकीचं काय काम या घरात? गाव नाना तोंडाने बडबडता गावाचा असू दे, पण माझ्या घरात खुद माझी बायको विचारत्यात खोताच्या घरात त्या बाईचं काय काम? काय सांगू मी तिला? तुम्ही तरी कशासाठी ठेवून घेतला असाल ती का? कोण लागता ती तुमची? ती का तुम्ही आत्ताच्या आत्ता घराच्या बाहेर काढा, हातात धरून बाहेर घालवा. नाही तुमच्यात जमत. बरा, मीच बघतंय ह्यो असो जाऊन तिका घराबाहेर काढतंय. तडाक्यानं देवकीला बाहेर काढण्याचे आज जाऊ लागतो तोच बाबी काका आडवे येतात. त्याला ढकलून देतात. तो ओटीवरून अंगणात धडपडून पडतो. मग सावरून उठतो. रडवेला होऊन खोताकडे पाहतो. रुमड्या, खोतान तुम्ही मका ढकललास, या रुमड्याक ढकललास. तिच्या खातर तुम्ही माका ढकलून दिलास. तुमच्या अंगा खांद्यावर खेळवलेल्या रुमड्याक तुम्ही ढकलून दिलास. रडत रडत जाऊ लागतो. काकीबाई, तूच बघ गे, माका ढकलल्याने, खोताने माका ढकलल्याने. आणि याच तिसऱ्या अंकाच्या अखेरीला रुमड्याचा बाबी काका देवकीबद्दलचा विरोधी लयाच्या विरोधी संघर्षाचा कृतीशील कळस. बाबी काका देवकी यांच्या गावभर आणि रुमड्याच्या मनात पसरत चाललेल्या तथाकथित संबंधामुळे देवकी राहत असलेल्या मांगराला आग लावून अंगणात वेड्यासारखा नाचत आत बाहेर येत जात बोलू लागतो. रुमड्या, देवकीच्या मांगराक मी आग लावली. बाबी काका, आता ये धावत, बघ तुझी जोडीदारीण कशी होरपळतात या आगीत. काकीबाई, माका माफी कर. बाबी काकाच्या घराचा बचाव होण्यासाठी मी देवकीच्या मांगराक आग लावली. पण रान मेली नाही, पण जिवंत राहिली अवदसा. तुझी सवत जळून मेली नाही. इथं 7वा भाग थांबवते. धन्यवाद.